सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. मंडळी, गेल्या वेळेला मागं आपण एकदा मूर्खांची लक्षणं जी समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथराजामध्ये केलेली आहेत ती आपण पाहिली. आता दुसऱ्या दशकातला 10वा समास आपण पाहतो आहोत. यामध्ये त्यांनी पढत मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत. आता मूर्ख आणि पढत मूर्ख या दोघांमध्ये फरक काय आहे? तर मूर्ख जो असतो त्याला मुळातच बुद्धी नसते, त्यामुळे तो अज्ञानीच असतो. परंतु पढत मूर्ख काय असतो? त्याला थोडंफार ज्ञान असतं, परंतु आपल्याला जास्त ज्ञान आहे असा तो आव आणतो आणि व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी तो वेगवेगळा वागतो. प्रत्यक्ष कृती करताना मात्र तो मागे सारतो. अशा व्यक्तीला पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे. समर्थ सांगतात की माणसामध्ये 2 प्रकारची बुद्धी असते, एक आत्मबुद्धी आणि एक देहबुद्धी. जी आत्मबुद्धी असते ती माणसाला चांगली कामं करायला लावते, चांगली कामं करायला उद्युक्त करते. पण जी देहबुद्धी असते की जे देहाला योग्य वाटेल, देहाला ज्याच्यामुळं आनंद वाटेल, पंचज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयापासून ज्ञान घेताना आनंद वाटेल, अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी जी उद्युक्त करते ती देहबुद्धी होय. देहाला आयुष्य आराम लक्झरी वाटायला पाहिजे. तर अशा 2 प्रकारच्या बुद्धीमध्ये जो अत्यंत अज्ञानी असतो, रजोगुणात्मक नसून तमोगुणात्मक असतो, तो मूर्ख असतो. परंतु ज्याच्या जीवनामध्ये विचार आणि आचार, ज्ञान आणि क्रिया, ध्येय आणि साधन यामध्ये तो जाणून बुजून फरक करतो. संत तुकाराम महाराज जसं म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण याच्या उलट बरोबर पढत मूर्ख असतो, सांगतो एक आणि करतो दुसरंच. तो सांगितला की आपल्याला वाटतं अरे वा किती छान सांगतो हा, आता किती चांगलं काम करणार आहे, पण प्रत्यक्ष कृती करताना वेगळीच करतो. अशा लोकांना समर्थाने पढत मूर्ख म्हटलेलं आहे. आता पढत मूर्खाची लक्षणं काय सांगतात बघा. समर्थ म्हणतात, श्रीराम मागा सांगितली लक्षणे मूर्खांगी चातुर्य बाणे, आता एका शहाणे असोनी मूर्ख, तया नाव पढत मूर्ख, श्रोती न मानावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान, धरी तो एक पढत मूर्ख. मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पढत मूर्ख. आपलेन ज्ञातपणे सकळाश शब्द ठेवणे, प्राणिमात्रांचे पाहेवणे, तो एक पढत मूर्ख. जो मनुष्य मूर्खपणाने वागतो तो मूर्खच. पण एखाद्या म्हणून मनुष्य असा असतो की तो शहाणा असून सुद्धा मूर्खासारखा वागतो. त्याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात की शहाणा असून मूर्खासारखा वागतो, त्याचं मी आता वर्णन करतो. तर श्रोत्यांनी ते मनाला लावून घेऊ नये. तसं जर आपण किंवा कोणी वागत असू तर त्यामध्ये सुधारणा करावी, यासाठी मी पढत मूर्खाची लक्षणं सांगतो. पढत मूर्खाचं पहिलं लक्षण काय? आचार आणि विचारामध्ये फरक असतो, ज्ञान आणि क्रियेमध्ये फरक असतो, ध्येय आणि साधन यामध्ये तो समजून उमजून
फरक करत असतो. ज्याला तत्वज्ञानामध्ये हेत्वाभास म्हटलेला आहे. म्हणजे त्याचं वागणं असं असतं की वरून कीर्तन आणि आतून तमाशा. तो काय करतो, वर वाचत असतो, त्याच्या हातात ज्ञानेश्वरी, दासबोध असं काहीतरी ग्रंथ असतो. आपल्याला वाटतं अरे वा, काय धार्मिक मनुष्य आहे, ज्ञानेश्वरी वाचतोय, दासबोध वाचतोय वाटतं. पण तो पुस्तक उघडलेलं त्याच्या आत आणखी एक पुस्तक असतं. वरून दिसायला ती ज्ञानेश्वरी किंवा दासबोध दिसतो, पण आतून वेगळंच तो कादंबरी कथा काहीतरी घेऊन बसलेला असतो. आणि लोकांना दाखवतो काय की मी ज्ञानेश्वरी किंवा दासबोध वाचतोय. अशा प्रकारचा हेतूचा आभास निर्माण करणारा जो असतो तो पढत मूर्ख. पढत म्हणजे पठण झालेलं असतं त्याचं थोडंफार, पण तरी सुद्धा लोकांना मूर्ख बनवायचा तो प्रयत्न करतो. तो स्वतः तर थोडा मूर्ख असतोच, 50% शहाणा असतो, 50% मूर्ख असतो. आता हे पढत मूर्ख कसे असतात, तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. पंचतंत्रामध्ये विष्णू शर्माने एक फार छान कथा लिहिलेली आहे. 4 मित्र असतात, लहानपणापासून एकत्र वाढलेले असतात. त्यातला एक जण काही विद्याभ्यास वगैरे न केलेला, गुरुगृही न गेलेला, असाच लहानपणापासून असाच वाढलेला असतो. आणि बाकीचे 4 मात्र गुरुगृही जाऊन चांगला विद्याभ्यास करून अनेक विद्या संपादन करून आलेले असतात. तेव्हा ते तिघे ठरवतात, जे विद्याभ्यास केलेले, की आपण आता राजाकडे जाऊ, आपलं पांडित्य प्रदर्शन करू, आपल्याला जे येते ते राजाला सांगू, राजाचं गुणगान करू आणि राजाकडून काहीतरी धन वगैरे घेऊन येऊ. तिसरा म्हणतो अरे आपण तिघं नको, ह्या आपला चौथा मित्र आहे ना यालाही घेऊन जाऊ. तेव्हा पहिला म्हणतो नको नको नको, आपण तिघांनी एवढा विद्याभ्यास केला आहे, राजा आपल्याला भरपूर धन देणार, हा जर आपल्याबरोबर आला तर ह्याला तरी काही येत नाही, हा काही करणार नाही, मग आपल्यातलं धन ह्याला द्यावं लागेल, नको ह्याला न्यायला बरोबर. पण तरी सुद्धा तिसरा म्हणतो अहो नको, लहानपणापासून आपण एकत्र वाढलोय, असा भेद करणं बरोबर नाही. मग शेवटी त्याला पण ते घेऊन जातात. जाताना ते एका जंगलात जातात, तिथं सिंहाची हाडं पडलेली असतात. ते तिघं विचार करतात ही सिंहाची हाडं आहेत, आपण यात हाडांच्या साह्याने सिंहाला जिवंत करूया. एक जण म्हणतो मी त्याच्यामध्ये रक्त मांस घालीन, दुसरा म्हणतो मी त्याला त्वचा, नाक, कान, डोळे सगळे इंद्रिय देईन, आणि तिसरा म्हणतो मी त्याच्यात प्राण, आत्मा त्याच्यामध्ये मी समाविष्ट करीन आणि मग सिंह तयार होईल. परंतु चौथा काय सांगतोय की तुम्ही जे तिघ करता आहात हे चुकीचं आहे. तो सिंह जर जागा झाला तर आपल्या चौघांनाही खाऊन टाकेल. तेव्हा तुम्ही असं काय करायला जाऊ नका, आपण सरळ राजाकडे जाऊ. पण ते तिघ त्या चौथ्याला हसतात. तू म्हणतात तू निर्बुद्ध आहेस, तुला काही कळत नाही, आम्ही बुद्धिमान आहोत, आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही या सिंहाला जिवंत करणार, आम्ही आमचं ज्ञान असं वाया घालवणार नाही. तो म्हणतो परोपरीने सांगतो चौथा की असं करू नका, सिंह आपल्या सगळ्यांना मारून टाकेल, परंतु ते ऐकत नाहीत. मग पहिला असतो ती हाडं घेतो, त्याच्यामध्ये मांस, रक्त वगैरे मिसळतो, त्वचा घालतो, सिंह तयार होतो. तोपर्यंत हा
चौथा असतो तो म्हणतो थांबा, मी आधी झाडावर चढून बसतो. तो सिंह एकदा जागा झाला तर सगळ्यांना खाऊन टाकेल. दुसरा काय करतो, त्या सिंहाला सगळी इंद्रिय जोडतो त्याच्या शरीराला. आणि तिसरा त्याच्यामध्ये प्राण घालतो. अशा रीतीने सिंह जिवंत तयार होतो आणि त्या तिघांनाही मारून टाकतो. चौथा मात्र झाडावर चढून बसलेला असतो, त्यामुळं त्याचा जीव वाचतो आणि सिंह गेल्यानंतर तो हळूहळू चालत आपल्या घरी येतो. आता या कथेवरून बोध काय घ्यायचा, तर हे पहिले जे तिघ होते ते पढत मूर्ख होते. म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा ह्याची त्यांना अक्कल नव्हती. पण चौथा काहीच शिकलेला नव्हता, पण त्याला लोकव्यवहार चांगला माहीत होता, विद्या चांगली माहीत होती, विचार करणारा होता तो. वरम बुद्धी नसार विद्या या बुद्धिरुत्तमा असं म्हणतात. बुद्धी असलेली बरी, विद्या नसली तरी चालेल, पण मनुष्य बुद्धिपूर्वक जर तर्क करेल तर तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आता ज्या तिघांनी सिंह तयार केला ते तिघ म्हणजेच पढत मूर्ख असं आपण समजायचं. आणि समर्थांना हेच अपेक्षित आहे. ते पुढे सांगतात, वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी क्षीण, वचन जयाचे कठीण, तो एक पढत मूर्ख. श्रोता बहुश्रुतपणे, वक्त्यास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पढत मूर्ख. दोष ठेवी पुढीलांसी, सकळ विद्या जाणे, जनास निवू येणे, तो एक पढत मूर्ख. हस्तबांधीजे ऊर्णतंते, लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पढत मूर्ख. समर्थ पुढं सांगतात, पढत मूर्ख म्हणजे काय, आताच्या भाषेत थोडक्यात आगाऊ माणूस, ज्याला आपण आगाऊपणा करणारा म्हणतो की नाही, तसा आगाऊपणा करणारा माणूस म्हणजे पढत मूर्ख. खरोखरी जी मूर्ख माणसं असतात ती आगाऊपणा करत नाहीत. त्यांना चार दूषणं दिली तरी त्यांना त्याचं फारसं हे नसतं. तर आपण मूर्खच आहे, आपल्याला मूर्ख म्हणले तर म्हटले काय. पण पढत मूर्ख काय असतात, अर्धवट असतात. शहाणे म्हणले तर शहाणे नाही, वेडे म्हणले तर वेडे नाही. कुठलाही ग्रंथ वाचण्याच्या अगोदरच त्याला नावं ठेवायला सुरुवात करायची. हे तर काय लिहितंय, त्याचे काय. स्वतःला ज्ञानी समजायचं. आणि उगीच कुठेही माईक दिसला की बोलायला सुरू करायचं. समोर 4 लोक असतील, अजून कार्यक्रम सुरू व्हायचा आहे, अशा काही कार्यक्रमांमध्ये लोकांना सवय असते बघा, विनाकारण माईकवर जिथे येतात सारखं माईक टेस्टिंग हॅलो हॅलो करतात. लवकर थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल म्हणतात. त्यांना कोणी काहीही सांगितलेलं नसतं आणि नंतर उगीच काहीतरी 4 शब्द बोलायचे म्हणून उगीच हसवायचा प्रयत्न करतात, आगाऊपणा करतात ते. उगीच त्या संस्थेबद्दलची काहीतरी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत बसतात माहिती, काहीतरी विनोद करायचा प्रयत्न करतात. प्रमुख पाहुणे येईपर्यंत काहीतरी टाइमपास करायला पाहिजे म्हणून माईकवर मोकाट सुटतात, दुसरं काही नाही. हे अशा लोकांना पढत मूर्ख म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा अभ्यासू व्यक्ती असेल तरी त्याच्यातनं काहीतरी खुसपट काढायचं, काहीतरी किंतू काढायचा, काहीतरी कमीपणाच दाखवायचा, त्याला पढत मूर्ख म्हटलेलं आहे. म्हणजे समजा तो एका लग्नाला गेला, एका लग्न कार्याला गेला, छान आहे अगदी,
नवरा नवरीची जोडी छान आहे, लग्न छान झालं, जेवण छान झालं, सगळ्या लोकांनी भरभरून कौतुक केलं, कार्यालय चांगलं होतं, सगळं चांगलं होतं. सगळं लग्न अगदी छान झालं, मस्त झालं. आता हा पडत मूर्ख त्याच लग्नाला गेलेला असतो. तो काहीतरी खुसपट करतो. ती 5व्या रांगेतली 7 नंबरच्या खुर्ची होती ना, तिचा एक पाय वाकडा होता. काहीतरी खुसपट करायचं. हे नवऱ्या मुलाला अजून थोडा मोठा हार पाहिजे होता. अरे तुला काय करायचंय, ग बस की. झालं ना, सगळ्या लोकांनी आनंद घेतला ना त्या लग्नाचा. मग हे पडत मूर्ख काय करत असतात, स्वतः आनंद घ्यायचा नाही, दुसऱ्याला घेऊ द्यायचा नाही. मंगेश पाडगावकरांची एक फार सुंदर कविता आहे. हे जे पडत मूर्ख असतात, कुठल्या तरी आनंदाला सतत हे भीत असतात आणि एरंडेल प्यावत असं आयुष्य पित असतात. हे लोक पडत मूर्ख असतात. कुणाचंही वर्णन केलं की ह्यांच्या पोटात दुखलंच. दुसरी गोष्ट म्हणजे हे स्त्री लंपट असतात. स्त्रियांसमोर इम्प्रेशन मारायला बघतात. 4 समारंभामध्ये 4 स्त्रिया कुठेतरी गोळा असल्या तर त्यामध्येच जायचं. काहीतरी तिथं एक आपली, ज्याला आजकाल काय म्हणतात मुलं, शाईन मारणे, ते शाईन मारतात. मी परवा अमेरिकेला जाऊन आलो, परवा मग रशियाला गेलो, तो असं झालं तसं झालं, काहीतरी सांगत बस. अरे तुला कोण विचारले? तू रशियाला जा, नाहीतर इनाम धामणीला जा. काही कोणी विचारलेलं नसतं. उगीच आपला ड्रेस असा असा करायचा, उगीच कोणाला तरी रागवायचं. एखादा मोठा माणूस आला, विद्वान असेल, मंत्री असेल, संत्री असेल, कोणते असेल, उगीच त्याच्या मागं 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 करायचं. आपली फार ओळख आहे असं दाखवायचं. उगीच त्याच्याशी शेकहँड करायचं, 10 फोटो काढून घ्यायचे, उगीच सेल्फी काढायची. हे सगळी पडत मूर्खपणाची लक्षणं आहेत. तुम्हाला बोलवलंय का त्याने, ये बाबा माझ्याबरोबर सेल्फी काढ. बरं तुझं काय देणं संबंध नाही, काय देणं घेणं नाही, काय नाही. तो ज्यांच्या कार्यक्रमासाठी आलाय ते लोक तिथं आहेत, ते फोटो काढतील, बघतील, त्यांचं तर होईल की कार्यक्रम. तू मध्ये पुढं 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 जाऊन त्याच्याशी बरोबर सेल्फी करून काय गरज आहे? अशा लोकांना पडत मूर्ख म्हटलेलं आहे. फोटो काढून घ्यायचं, बरं बरं, नुसतं मूर्ख म्हणावं तर मूर्ख माणूस असं काय करत नाही. पुढं पुढं जाऊन फोटो काढून घे असं काय, तो आपला बसलेला असतो, काय चहा पाणी मिळालं झालं, त्याचं काम संपलं. आगावपणा करत नाही, तो मूर्ख असतो तो. कारण आगावपणा करायचा असतो हेही त्याला कळत नाही. आणि ह्याचं कसं असतं, पडत मूर्ख माणसाचं आपल्याला सगळ्याच गोष्टीत कळतं. एका पेशंटला कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरांकडे न्यायचं, आपली किती जुनी ओळख आहे असं दाखवायचं, प्रसिद्ध, शहरातले प्रसिद्ध डॉक्टर. म्हणजे आता सांगली मिरजेतले बरेचसे मोठे डॉक्टर खरोखरीच आमच्या हे इंडियन मेडिकल असोसिएशन किंवा याच्यामुळं, ह्या निरनिराळ्या कार्यक्रमांमुळं माझे बरेचसे मित्र झालेले आहेत. ते सांगत असतात, म्हणतात अरे जमक्या तुला काय सांगू, अशी माणसं भेटतात. म्हणलं भेटणारच. काय करतात हे लोक, कुणाला तरी पेशंट म्हणून घेऊन येतात. आणि मग ह्या मोठ्या एवढ्या डॉक्टरांची माझी किती चांगली ओळख आहे, ते मला कसं ओळखतात, ते मला कसे रिस्पेक्ट देतात बघा, असं म्हणून तो घेऊन येतो. आधी फोन वगैरे काहीतरी झाला असेल त्यांचा. आता काय ते आले म्हणून मग या वगैरे म्हणणार, बसा म्हणणारच की डॉक्टर. जा म्हणतील ओपीडी चालल्यावर. मग तो उगीच विचारायचं डॉक्टरना, काय डॉक्टर कसं काय चाललंय, काय म्हणतात, वहिनी कशा आहेत, मुलं कशी आहेत. अरे च्या,
तुला काय करायचंय? त्या बरोबर आलेल्या पेशंटवर इम्प्रेशन मारायचं. मग ते डॉक्टर वैतागतात. त्याला ह्याला काय झालं ते सांगा अगोदर. मग जायचं. मग बाहेर आल्यावर त्याला म्हणायचं, बघ डॉक्टर कसे आहेत माझे संबंध बघ. ही पडत मूर्ख. आणि पडत मूर्खांची लक्षणं तिने सांगितली आहेत. वित्पन्न आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागी जगी तो एक पडत मूर्ख. श्रवण होता अभ्यांतरी गुणदोषाची चालना करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख. नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रियेविण ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख. न मनी तीर्थ न क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पढत मूर्ख. काही कुठली कधी धार्मिक पुस्तकं वाचलेली नसतात. कुणाची तरी 4 प्रवचन ऐकलेली असतात. तेवढ्या भांडवलावर हा एवढं बोलतो पढत मूर्ख. हे असं मत आहे. या आत्म्याबद्दल असं सांगितलंय. आणि भोळ्या भाबड्या लोकांसमोर हा पढत मूर्ख असं काहीतरी सांगत असतो. लोकांना वाटतं वा 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 काय हुशार आहे हा. हे तर काही येत नसतं. कधी तीर्थक्षेत्राला गेलेला नसतो. वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, काही कळत नाही. उगीच सांगतो मी काशीला जाऊन आलो, मी विश्वेश्वराला जाऊन आलो, मी अमुक त्या कन्याकुमारीला जाऊन आलो, तिथे असं आहे बरं का, तिथं असं असतं बरं का. तिथं काय तो माझे ओळखीची माणसं आहे तो, त्यामुळे मला काय अडचण आली नाही. उगीच सांगायचं. आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, तो पढत मूर्ख असतो. गुण आणि दोष यांचा सारासार विचार कधी तो करतच नाही. स्वतःमधले गुण दाखवायचे, दुसऱ्यांमधले दोष दाखवायचे, एवढंच त्याचं काम. आणि जो मनुष्य आपली स्तुती करेल तो चांगला, जो मनुष्य आपलं दूषण दिलेल तो मनुष्य वाईट, हे त्याचं ठरलेलं असतं. एक नंबरचा ढोंगी असतो. त्याला कितीही उपदेश करा त्याच्यामध्ये काही फरक नाही. तो दुराग्रही असतो. आपलं तेच खरं करणारा असतो. एखाद्याला एका कुठल्या तरी बंधुबुवाने सांगितलेलं असतं की तू अमुक ती काय लिंबू मिरची वगैरे इथे अमुक झाडाखाली ठेव, अमावस्येला ठेव, टमुक ठेव टमुक. त्याला 4 शहाणे लोक सांगतात, अरे असं काय नसतं, हे सगळं भोंदूगिरी आहे, तू हे करू नकोस आणि काय होत नसतं. पण हा पढत मूर्ख काय ऐकत नाही. त्याच्या डोक्यात एकच बसलेलं असतं, ते बुवानी सांगितले तसं करायचं. तुकाराम महाराज म्हणतात तसं आणखीन एक गुण ह्या पढत मूर्खाच्या मनामध्ये असतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. लोकांना काय काय सांगत असतो, असं वागावं तसं वागावं, तिकडून जावं, असं करावं तसं करावं, अभ्यास करावा, अध्ययन करावं, वेदमंत्र पठण करावं, संतांची संगत धरावी. स्वतः काय करतो, कुठेतरी बसून पत्ते खेळतो.
कीर्तन प्रवचन चालू असताना त्याचं लक्षच नसतं त्या प्रवचन करणाऱ्या माणसाकडं. त्याचं लक्ष कुठं असतं, मी प्रवचनाला आलोय हे किती जणांनी बघितलं, ह्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. उगीच लोकांना हात करतो, आहे मी इथं बसलोय बरं का, आलोय बरं का मी. त्याला काय ते प्रवचन बुवा काय सांगतात त्याला काही कळत नसतं. उगीच लोकांकडे इकडे तिकडे बघत असतो, मध्येच तंबाखू मिळेल, हळूच तंबाखू खाईल, मध्येच आपलं फार लक्ष आहे असं दाखवेल, मान डोलवेल. शास्त्रीय संगीताच्या मैफलीमध्ये सुद्धा असे पडत मूर्ख फार असतात बरं का. आपल्याला म्हणजे शास्त्रीय संगीतातलं काय कळतंय, वा. मध्ये एकदा पुण्याला मी सवाई गंधर्व संगीत संमेलनाला गेलो होतो आणि साधारण एक पुढच्या 7-8 रांगेमध्ये बसलो होतो. त्या 2 महिला एकमेकींशी खूप बडबडत होत्या. मी म्हणलं, ताई जरा शांत राहा, आता कार्यक्रम सुरू होईल. त्या गप्प बसल्या. थोड्या वेळाने एका प्रख्यात गायिकेचं गाणं सुरू झालं. आणि मग गाणं झालं, सगळ्यांना आवडलं. अर्थात गाणं अप्रतिमच होतं, काय प्रश्न नाही. गाणं झाल्यानंतर त्या दोघी बायका म्हटल्या, हिची बढत जरा कमी पडते नाही. मला आला राग. खरं येऊ नये खरं म्हणजे, पण आला. बढत वगैरे काही कमी पडत नव्हती. मला शास्त्रीय संगीतातलं कळतं बऱ्यापैकी, माझे 5 परीक्षा झाल्यात. मी म्हणलं, ताई आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे. नाही, त्या ह्यांची बढत जरा कमी पडते. मी म्हटलं, हा राग कुठला होता सांगाल का मला म्हटलं. त्या बायांना काय सांगता आलं नाही कुठला राग आहे तो. तरी त्यातल्या एका बाईने प्रयत्न केला, हा श्याम कल्याण आहे का म्हणाले. मी म्हटलं, अहो बाई, श्याम कल्याण गायची ही वेळ आहे का म्हटलं. श्याम कल्याण राग कधी गातात. हा श्रीराग होता म्हटलं. मग आपल्याला जर कळत नाही तर आपण मत व्यक्त का करायचं. आता प्लंबिंग मधला एखादा माणूस आला घरी, तो प्लंबर म्हणाला की साहेब हे असं करायला पाहिजे, होय बाबा कर तुझं काय असेल त्याप्रमाणे. उगीच मी त्याला सुचवायचं ते नाही, ते स्क्रू तसा घाल, ते काय तो तुमचा टी असते काय, यू काय असते ते असं लाव तसं लाव, मी त्याला सांगायचं का. असं आगाऊपणा करणारे जे लोक असतात ते पढत मूर्ख. आणि ह्या माणसाला जर समजा प्रवचन करायला बसवलं तर तो विषय एक असतो आणि भलतीकडेच भरकटत नेतो. तुम्हाला एक गंमत सांगतो हा. बिरबल बादशाहच्या काळामध्ये असाच एक पडत मूर्ख होता. तो एक दिवस बिरबलाकडे आला. तो म्हणाला, काय मी एवढं गुरुगुरू राहून शिकलोय, मला कोण पंडित म्हणतच नाही, पंडित पंडित असं मला म्हणतच नाही, मला कोणीतरी पंडित म्हणायला पाहिजे. बिरबल म्हणला, अरे तू प्रवचन करत नाहीस काय, लोकांमध्ये काय कोणाला ज्ञान सांगत नाहीस, तुला कोण तुला काय मंत्रशास्त्र नीट येत नाही, अर्धवट येते सगळं, तुला कोण पंडित म्हणेल. नाही म्हणला, मला लोकांनी पंडित म्हणावं असं काहीतरी करा. बिरबल म्हणला, ठीक आहे. त्यांनी काय केलं, त्या दिवशी संध्याकाळी जी मुलं खेळत होती चौकातून, त्या चौकातल्या मुलांना म्हणाला, अरे उद्या ना ते माझ्याबरोबर एक दुसरा एक पंडितजी असतील, गुरुजी असतील, त्यांना शेंडी वगैरे आहे, हां, त्यांना पंडितजी म्हणलं की भयंकर राग येतो बरं का, त्यांना पंडितजी म्हणू नका हां तुम्ही, असं त्या लहान मुलांना बिरबल सांगतो. खेळत असतात ती मुलं, रस्त्याने खेळत जात असतात.
आणि दुसऱ्या दिवशी त्याला त्या माणसाला सांगतात, तू असं कर, तुला पंडित म्हणायला पाहिजे ना लोकांनी, तू सकाळी माझ्याबरोबर चल. हा खुश झाला, लगेच गेला. रस्त्याने मुलं काय ह्याला बघितलं की सुरू करतात, ए पंडित, ए पंडित, ए पंडित, चिडवायला सुरुवात करतात. तो म्हणतो, वा वा वा, पंडित पंडित म्हणते. तो म्हणला, अरे तू रागाने धाव त्यांना मारायला, म्हणजे तुला आणखीन लोक पंडित म्हणतील. मग हा काय करायचा, उगीच त्यांच्या मागं धावून त्यांना दगड मारतो असं आभास निर्माण करायचा. मग मुलं अजूनच त्याला डिवचायची, पंडित, ओ पंडित 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 म्हणून. याला म्हणायचं पडत मूर्ख. प्रत्यक्षात पांडित्य नसताना पंडित तत्वाचा आभास निर्माण करायचा म्हणजे पडत मूर्ख. कोरडं ब्रह्मज्ञान पेरायचा प्रयत्न करायचा असं म्हणतात समर्थ. आणि मग शेवटी सांगतात, प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणाचा, तो एक पढत मूर्ख. त्यागावया अवगुण, बोलिले पढत मूर्खाचे लक्षण, विचक्षणे नेऊन पूर्ण क्षमा केली पाहिजे. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसार मानी सुख, त्या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. तेची पुढे निरूपण, जन्मदुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण, पुढे निरोपिला. समर्थ सांगतायत, हे पडत मूर्खचं लक्षण सांगायचं कारण काय. प्रपंच हा अशाश्वत आहे, परमार्थ शाश्वत आहे. त्या परमार्थाकडे तुम्ही जा. पंडित असल्याचा आव आणू नका, सत्याच्या मार्गाने जावा. ह्या पडत मूर्खाकडे जे दोष आहेत ते जर तुमच्यामध्ये असतील तर ते दोष दूर ठेवा. आणि कुणाला दूषण देऊ नका, कारण जन्मापासून शेवटपर्यंत प्रापंचिक माणसाला दुःख सहन करावं लागतं. या दुःखाची निवृत्ती कशी होईल ते बघा. आणि तुम्हाला राग आला असेल तर मला क्षमा करा. समर्थांचा एक आवडता शब्द आहे विचक्षण. विचक्षण म्हणजे विचारवंत, विलक्षण नाही. विचक्षण म्हणजे विचारवंत. तर विचारवंत लोकांनी ह्याच्यावर विचार करावा आणि पढत मूर्खांची काही लक्षणं आपल्यामध्ये असतील तर ती घालवून टाकावी असं समर्थ सांगतात. आणि मग हा 10वा समास या ठिकाणी संपतो. उद्याच्या समासामध्ये, उद्याचा जो 3रा दशक आपण सुरू करणार आहोत त्यातला पहिला समास जन्मदुःख निरूपण सांगितलेला आहे, तो आपण उद्या बघूया. आता या ठिकाणी इथंच थांबतो. पुन्हा एकदा माझी विनंती राहील की आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईबर फार म्हणजे फारच कमी आहेत. तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ आपण सबस्क्राईब करावा. जय जय रघुवीर समर्थ.